नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KTHM महाविद्यालयाच्या KTHM ई लर्निंग या प्लॅटफॉर्मवर तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, या मागच्या लेक्चरमध्ये आपण पैसा, वित्त, वित्ताची कार्ये, वित्तीय व्यवस्थापन या सर्व घटकांचा सविस्तर अभ्यास केला आणि आज आपण वित्तीय व्यवस्थापकाची कार्ये, व्यवस्थापकाच्या जबाबदाऱ्या तसेच आधुनिक संघटनांच्या वित्तीय गरजा या घटकांवर चर्चा करणार आहोत. चला तर मग आजच्या पहिल्या घटकाकडे वळूया, वित्तीय व्यवस्थापकाची कार्ये. मित्रांनो, वित्तीय व्यवस्थापकाची दोन प्रकारची कार्य आहेत. पहिले म्हणजे अंमलबजावणी कार्य आणि दुसरे वित्तीय अर्थविषयक कार्य. आधी आपण पहिल्या कार्यावर चर्चा करूया, अंमलबजावणी कार्य. या कार्यांमध्ये आर्थिक गुंतवणूक आणि लाभांशाबाबत निर्णय घेणे आवश्यक असते. या महत्त्वाच्या निर्णयांसाठी प्रशासकीय कौशल्य, अर्थविषयक क्षमता आणि आर्थिक व्यवस्थापकीय आणि तांत्रिक दूरदृष्टी आवश्यक असते. संस्थेचे मूल्य जास्तीत जास्त वाढविणे हे वित्तीय व्यवस्थापनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट असते आणि त्यासाठी पुढील काही निर्णय महत्त्वाचे ठरत असतात. ही अंमलबजावणीची कार्ये आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करूया. पहिलं अंमलबजावणीचं कार्य आहे वित्तपुरवठ्याचे नियोजन. मित्रांनो, कोणत्याही व्यवसाय संघटनेत वित्त प्रमुखाला व्यवसायासाठी लागणाऱ्या वित्त पुरवठ्यासाठी आराखडा तयार करावाच लागतो. या आराखड्यात प्रथमतः व्यवसायासाठी किती भांडवलाची आवश्यकता आहे, रोखीचे प्रमाण किती असेल, व्यवसायासाठी स्थिर भांडवल किती लागेल, खेळत्या भांडवलाची गरज किती असेल इत्यादींविषयीचे नियोजन करावेच लागते. या पुढचं कार्य आहे भांडवल उभारणी कार्य. विद्यार्थी मित्रांनो, वित्तपुरवठ्याचे नियोजन केल्यानंतर वित्त प्रमुखाला भांडवल उभारणीसाठी प्रत्यक्ष विविध मार्गांचा वापर करावा लागतो. व्यावसायिक संस्थेने जर भाग भांडवल उभारणीचा मार्ग स्वीकारायचे निश्चित केले तर भागांची नोंदणी करणे, उद्देशपत्रकाला प्रसिद्धी देणे, दलालांशी करार करणे इत्यादी बाबी पूर्ण कराव्या लागतात. तसेच जर कर्जाऊ भांडवल उभारायचे असेल तर वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांशी संपर्क करावा लागतो. यानंतर पुढचं अंमलबजावणी कार्य आहे विविध कार्यांसाठी भांडवलाचे वितरण. मित्रांनो, व्यावसायिक संस्थेचा कारभार सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रामुख्याने वित्ताची आवश्यकता असते. व्यवसाय संस्थेतील प्रत्येक विभाग आपली कार्ये चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी आवश्यक भांडवलाची रक्कम अंदाजपत्रकामार्फत सूचित करतो. त्यानुसार वित्त अधिकाऱ्याला त्या अंदाजपत्रकाचा अभ्यास करून प्रत्येक विभागाला त्यांच्या गरजांनुसार पैशाचे वितरण करावे लागते. पुढचं अंमलबजावणी कार्य आहे भांडवलावरील नियंत्रण. मित्रांनो, आजच्या काळात व्यवसाय संस्थेत भांडवल उभारणी करणे हे अवघड काम आहे. त्यासाठी वित्तीय मार्गाचे योग्य प्रकारे नियोजन करून गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारले जाते. त्यासाठी गुंतवणूकदारांना आर्थिक सवलती, आकर्षक व्याज, नफा द्यावा लागतो. यासाठी उपलब्ध झालेल्या भांडवलावर अत्यंत काटेकोरपणे नियंत्रण ठेवावे लागते. व्यवसायाच्या विकासाचा भांडवल हाच एकपणे महत्त्वाचा घटक मानला जातो. अन्यथा व्यावसायिक संस्थेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आर्थिक बाबींचे व्यवहार करताना उलटसुलट दोन्ही बाजूंनी विचारविनिमय करून गुंतवणूक करावी लागते, कारण वित्त व्यवस्थापकाचा समाजातील अनेक घटकांशी संपर्क येतो. भांडवल नियोजनापेक्षाही भांडवलावरील नियंत्रण हे महत्त्वाचे कार्य मानले जाते. थोडक्यात, कोणत्याही व्यवसाय संस्थेचे यशापयश हे त्या संस्थेच्या वित्तीय प्रमुखांशी केलेल्या भांडवल नियंत्रणावर अवलंबून असते.
यानंतर पुढची अंमलबजावणी कार्य आहे आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे. संस्थेचे कामकाज सुरळीत चालावे म्हणून योग्य वेळी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध असणे ही अर्थव्यवस्थापनाची प्राथमिक जबाबदारी आहे. रोख प्रवाह विक्रीच्या व्याप्तीवर अवलंबून असल्यामुळे आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे आवश्यक ठरते. वर्षाच्या पुढील 3 महिन्यांमध्ये किती रक्कम येणार आहे आणि जाणार आहे याचा अंदाज घेऊन योग्य ती तरलता ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. पुढची अंमलबजावणी कार्य आहे गुंतवणुकीचे निर्णय. मित्रांनो, वित्तीय व्यवस्थापकाला घ्याव्या लागणाऱ्या निर्णयांमध्ये गुंतवणुकीचा निर्णय महत्त्वाचा असतो. गुंतवणुकीच्या विविध प्रस्तावातील नफ्याच्या प्रमाणावर भांडवलाचे वाटप ठरविले जाते. स्थिर मालमत्तेसंबंधी सर्व निर्णय उच्च व्यवस्थापन घेत असल्याने वित्तीय व्यवस्थापकाची त्यात विशेष भूमिका नसते, परंतु भांडवलाचे अंदाजपत्रक ठरविताना त्याला स्थिर मालमत्तेसाठी ठरवल्याप्रमाणे तरतूद करावी लागते. प्रत्येक गुंतवणुकीच्या निर्णयात थोडी जोखीम असतेच आणि या अनिश्चिततेचे मूल्यमापन वित्त व्यवस्थापन करत असते. पुढचे अंमलबजावणीचे कार्य आहे उत्पन्नाचे व्यवस्थापन. मित्रांनो, हे सुद्धा वित्त व्यवस्थापकाचे महत्त्वाचे कार्य आहे. कर भरून झाल्यावर निव्वळ उत्पन्नाचे लाभांशामध्ये, राखीव निधीमध्ये किंवा कर्मचाऱ्यांमध्ये वाटप कसे करावे याचा निर्णय वित्त व्यवस्थापकाला घ्यावा लागतो. भागधारकांना सध्याच्या रोख लाभांशामध्ये जास्त रस असतो, तर भविष्यातील अडचणींना सामना देण्यासाठी जास्तीत जास्त राखीव निधी असावा अशी उच्च व्यवस्थापनाची इच्छा असते. अर्थव्यवस्थापक लाभांशाचे योग्य ते गुणोत्तर ठरवितो, ज्यायोगे भागधारकांचे निव्वळ संपत्तीचे मूल्य दीर्घ मुदतीमध्ये वाढत राहते. यानंतर पुढचे कार्य आहे रोखीचे व्यवस्थापन. रोख प्रवाहाचा अंदाज बांधणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे हे अर्थव्यवस्थापकाचे मुख्य कार्य आहे. संस्थेच्या मालकाच्या हिताच्या दृष्टीने रोखीचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे असते. वित्त व्यवस्थापकांनी नेहमी 2 गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे. पहिले तर निधीच्या वापराच्या सर्व पर्यायातील उत्तम पर्याय कसा निवडावा आणि दुसरे भागधारकांना इतर पर्यायांपेक्षा ही गुंतवणूक फायदेशीर आहे असे वाटण्याची खात्री वित्त व्यवस्थापक कशा प्रकारे देऊ शकेल. म्हणून संस्थेकडे जेव्हा जेव्हा अतिरिक्त रोख शिल्लक असेल त्यावेळी जास्तीत जास्त फायदेशीरपणे गुंतवणूक करणे गरजेचे असते. पुढची अंमलबजावणी कार्य आहे वित्तांच्या नवीन स्रोतांबाबत निर्णय घेणे. मित्रांनो, कोणत्याही संस्थेला नेहमीच निधीची आवश्यकता असते, म्हणून एकूण कामकाजाचा अंदाज घेऊन वित्त व्यवस्थापकांनी अल्प आणि दीर्घ मुदतीसाठी लागणाऱ्या निधीचे विस्तृत अंदाजपत्रक तयार करावयाला हवे. ज्या ज्या ठिकाणी निधीचा वापर होणार असेल त्या ठिकाणी होणाऱ्या नफ्याशी तुलना करता निधीला लागणारा खर्च किती होणार आहे याचे मूल्यमापन करण्याची जबाबदारी वित्त व्यवस्थापकावर असते. यानंतर पुढील अंमलबजावणीचे कार्य आहे नवीन वित्त स्रोतांसाठी बोलणी करणे. मित्रांनो, आर्थिक गरजा निश्चित केल्यावर आणि योग्य तो स्रोत निवडल्यावर वित्त व्यवस्थापकाने त्या संस्थेकडे जाऊन वित्त पुरवठ्याच्या शर्ती ठरवण्यासाठी बोलणी करणे आवश्यक असते. बँकेकडून अल्प मुदतीचे कर्ज हवे असेल तर वेगवेगळी खाती उघडावी लागतात आणि त्यासाठी बँक अधिकाऱ्यांशी बोलणी करावी लागतात. दीर्घ मुदतीतील निधींसाठी अतिरिक्त भागांची विक्री करायची असेल तर त्यासाठी आधीच बरीच व्यवस्था करावी लागते. यानंतर पुढील कार्य आहे वित्तीय कामगिरीचे विश्लेषण आणि मूल्यमापन. वित्तीय कार्य सुरळीत चालण्यासाठी योग्य विश्लेषण तसेच आर्थिक कामगिरीचे योग्य मूल्यमापन गरजेचे असते. त्यासाठी विविध प्रकारची वित्तीय विधाने तयार केली जातात.
त्यांचे विश्लेषण केले जाते आणि भविष्य काळासाठी मार्गदर्शक उपाय सुचवावे लागतात. आर्थिक नियंत्रणाची प्रमाणे, तंत्रे आणि पद्धती सुधारण्यासाठी घडलेल्या घटनांचे विश्लेषण हे फार मोलाचे ठरते. आणि शेवटचे अंमलबजावणी कार्य आहे उच्च व्यवस्थापनासाठी सल्ला देणे. यामध्ये आर्थिक बाबतीत विशेषतः कोणत्याही आर्थिक समस्येवर उत्तर शोधण्यासाठी आणि संस्थेत गुंतविलेल्या निधीतून मिळणाऱ्या नफ्याचे प्रमाण वाढवण्यासाठी उच्च व्यवस्थापनाला सल्ला देणे हे अर्थव्यवस्थापकाचे महत्त्वाचे कार्य आहे. यानंतर आपण वित्तीय व्यवस्थापकाची दुसरे कार्य बघणार आहोत, वित्तीय अर्थविषयक कार्य. मित्रांनो, बरीच स्वरूपाची कार्य नित्य आणि सामान्य नित्याची असतात, परंतु तरीही आर्थिक निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी ती उपयुक्त ठरतात. अशी प्रासंगिक कार्ये व्यवस्थापकीय कार्यांइतकीच महत्त्वाची असतात. ती काही महत्त्वाची कार्य आपण पुढे स्पष्ट करणार आहोत. पहिलं कार्य आहे रोखीचे नियोजन आणि उधारीचे व्यवस्थापन. यामध्ये वित्तीय व्यवस्थापकाला नियमितपणे रोखीचे नियोजन करणे आणि उधारीचे व्यवस्थापन करणे हे महत्त्वाचे कार्य पार पाडावे लागते. दुसरं कार्य आहे नोंदी ठेवणे आणि अहवाल देणे. यामध्ये व्यवस्थापकाला व्यवहारांच्या नोंदी ठेवणे, वित्त आणि लेखा व्यवस्थापकांना अहवाल देणे हे कार्य पार पाडावे लागते. त्यानंतर तिसरं आहे कागदपत्रे, वस्तू, विमा पॉलिसी आणि ठेवी सुरक्षित ठेवणे. यामध्ये संस्थेची महत्त्वाची आणि मौल्यवान कागदपत्रे असतात किंवा वस्तू, विमा पॉलिसी आणि ठेवी सुरक्षितपणे ठेवण्याचे कार्यही व्यवस्थापकाला पार पाडावे लागतात. पुढचे कार्य आहे आर्थिक बाबींची तांत्रिक काळजी. यामध्ये वित्तीय व्यवस्थापकाला अर्थपुरवठा प्रणालीतील सर्व तांत्रिक बाबींची काळजी घेणे गरजेचे असते. आणि पुढचं कार्य आहे आवक जावक यावर देखरेख. वित्त व्यवस्थापकाला दैनंदिन रोखीची आवक जावक यावर देखरेख ठेवणे, रोख रक्कम सुरक्षित ठेवणे हेही कार्य पार पाडावे लागते. मित्रांनो, ही सर्व कार्ये नेहमीची आणि सामान्य पातळीवरील असतात आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून ती पार पाडली जातात. अर्थव्यवस्थापकांना या कार्यात पूर्णपणे लक्ष घालणे शक्य नसते. त्यांनी फक्त या कामांसाठी नियम आणि पद्धती निश्चित करणे, विविध प्रकारचे विहित नमुने ठरविणे आणि कामगिरीसाठी प्रमाणे निश्चित करणे एवढेच त्यांचे कर्तव्य असते. यानंतर आपण वित्तीय व्यवस्थापकाच्या जबाबदाऱ्या यांचा अभ्यास करूया. मित्रांनो, भांडवल हा व्यवसायाचा एक अविभाज्य भाग असतो. व्यवसायाचे स्वरूप, आकारमान कसेही असले तरी भांडवल हा मूलभूत घटक उपलब्ध असल्याखेरीज व्यवसायाचा प्रारंभ, विस्तार, आधुनिकीकरण काहीही करता येत नाही. हे आपण यापूर्वी जाणून घेतले आहे. व्यवसाय विसर्जन करावयाचा झाला तरी सुद्धा देणी फेडण्यासाठी पैसा तसेच भांडवल आवश्यक असते. याचा घटक आणि व्यवसाय प्रारंभापासून अखेरपर्यंत बरोबरीने वाटचाल करतात. आधुनिक काळात व्यावसायिकांना तर तीव्र स्पर्धेला, व्यवसाय बाह्य आणि अंतर्गत अडचणींना सतत सामोरे जावे लागते. भांडवलाचा पुरवठा सतत चालू राहील याची काळजी घ्यावी लागते. मोठ्या आकारमानाच्या कंपन्या आणि व्यवसायातून वित्तीय व्यवस्थापकावर ही जबाबदारी सोपवलेली असते. या वित्तीय व्यवस्थापकाच्या जबाबदाऱ्या पुढील 3 प्रकारे असतात. पहिली जबाबदारी आहे व्यवसायाच्या आर्थिक गरजांचे अचूक अनुमान करणे. दुसरी आहे विविध मार्गांचा तौलनिक अभ्यास करून भांडवल पुरवठ्याचे विश्वासार्ह मार्ग निश्चित करणे. आणि तिसरी जबाबदारी आहे उपलब्ध भांडवलाच्या वापरावर नियंत्रण राखणे. मित्रांनो, आधुनिक काळातील
व्यवसायांच्या आर्थिक गरजा तर सतत वाढत जाणाऱ्या असतात. आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण साध्य करण्यासाठी भांडवलाच्या प्रवाहाविषयक गरजा सतत अवलोकन कराव्या लागतात. यानंतरचा शेवटचा मुद्दा आधुनिक व्यवसाय संघटनेच्या वित्तीय गरजा यांचा आपण अभ्यास करूया. आधुनिक व्यवसायात वित्त व्यवस्थापन हा एक एकूण व्यवस्थापनाचा अविभाज्य भाग ठरला आहे. केवळ निधी उभा करण्यापुरते वित्तीय व्यवस्थापकाचे कार्य मर्यादित नसते, तर त्याचा योग्य वापर करणे ही त्याचीच जबाबदारी असते. त्यासाठी त्याला व्यवसायांच्या गरजांचे अचूक मूल्यमापन करावे लागते. साधारणपणे पुढील कारणांसाठी व्यवसायाला निधीची गरज असते. त्यामध्ये मूर्त मालमत्ता तसेच अमूर्त मालमत्ता असे 2 प्रकारे वर्गीकरण आहे. मूर्त मालमत्तेत स्थिर मालमत्ता आणि चालू मालमत्ता असे 2 प्रकार पडतात. तर सुरुवातीला मूर्त मालमत्तेमधील स्थिर मालमत्तेचा अभ्यास करूया. मित्रांनो, स्थिर मालमत्ता ही दीर्घकालीन गुंतवणूक असते. प्रत्येक व्यवसायाला दीर्घ मुदतीमध्ये स्थैर्य प्राप्त करण्यासाठी आणि कामकाज सुरळीत चालवण्यासाठी काही विशिष्ट स्थिर मालमत्ता निर्माण करणे गरजेचे असते. प्रत्येक व्यवसायानुसार स्थिर मालमत्तेचे स्वरूप वेगवेगळे असू शकते. प्रत्येक व्यवसायानुसार निव्वळ व्यापार करणाऱ्या संस्थांना स्थिर मालमत्तेमध्ये प्रचंड गुंतवणूक करावी लागत नाही. या उलट औद्योगिक संस्थांना मात्र स्थिर भांडवलासाठी जास्त गुंतवणूक करावी लागते. स्थिर मालमत्तेमध्ये उदाहरणार्थ जमीन आणि इमारत, फर्निचर, यंत्रसामग्री इत्यादींचा समावेश होतो. म्हणून स्थिर मालमत्तेच्या गरजांचा अंदाज करताना काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. त्यामध्ये पहिले आहे व्यवसायाचे स्वरूप आणि कामकाजाचे प्रमाण. दुसरे आहे यंत्रसामग्री, जमीन, फर्निचर इत्यादींची आवश्यकता. तिसरे म्हणजे भविष्यातील विस्तार योजना आणि चौथे व्यवसाय निष्पत्तीचा कालावधी. हे स्थिर भांडवल वेगवेगळ्या प्रतिभूती, दीर्घ मुदतीची कर्जे यातून उभारले जाऊ शकतात. यानंतर चालू मालमत्ता. या चालू मालमत्तेमध्ये मुख्यतः खेळत्या भांडवलाचा समावेश असतो. यामध्ये कच्च्या मालाच्या खरेदीसाठी, वेतन आणि पगार देण्यासाठी, विविध प्रकारचे कर, भाडे भरण्यासाठी, दैनंदिन प्रशासकीय खर्च इत्यादींसाठी हे खेळते भांडवल आवश्यक असते. अल्पमुदतीची कर्जे, ठेवी यांच्याद्वारे चालू भांडवलाची किंवा खेळत्या भांडवलाची गरज भागविता येते. आणि आधुनिक व्यवसाय संघटनेची दुसरी वित्तीय गरज आहे ती म्हणजे अमूर्त मालमत्ता. मित्रांनो, बऱ्याच वेळा चालू आणि स्थिर मालमत्ता यांच्या खेरीज काही कारणांसाठी अमूर्त मालमत्तेचीही निर्मिती करावी लागते. त्यामध्ये मग प्राथमिक प्रकारचे खर्च असतील, तसेच कायदा सल्ल्याचे शुल्क, कर, कागदपत्रे सादर करण्याचे शुल्क, नोंदणीचा खर्च इत्यादी खर्च असतील. त्यानंतर हमीदारांवर होणारा खर्च, भागभांडवलाच्या विक्रीवर सवलत, व्यवसायपूर्व जाहिरात आणि प्रसिद्धी अशा प्रकारचे एकदाच होणारे खर्च असतील. आणि ख्यातिमूल्य निर्मितीसाठी, पेटंट देण्यासाठी किंवा पेटंट खरेदी करण्यासाठी लागणारे खर्च इत्यादी खर्च हे अमूर्त मालमत्तेमध्ये येतात. मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपले पहिले प्रकरण इथेच थांबते. या प्रकरणातील सर्व घटकांवर आपण याआधीच सविस्तर चर्चा केलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला जर या प्रकरणाविषयी किंवा या प्रकरणातील काही घटकांविषयी जर शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगाव्यात. धन्यवाद.